नमस्कार. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही लाईक करता तर प्लीज सबस्क्राईबही करा. सबस्क्रिप्शनला पैसे नाही लागत, ते सगळं फुकट आहे, म्हणून सबस्क्राईब करा. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत, इकडे वल्लरी, श्वेता आणि मनोज घरी आलेले असतात. तेव्हा मनोज आणि बाकी सगळे थोड्या टेन्शनमध्येच येतात. श्वेता इकडे फोनवरती सांगत असते, आत्ताच आम्ही घरी पोचलो आहोत, तुम्ही काळजी करू नका, सगळं इथे व्यवस्थित आहे. तेवढ्यात ती लगेच वल्लरीच्या जवळ जाते आणि तिला विचारते, वल्लरी आता आपण काय करायचं आहे, मला सांग ना, आपण त्या तिघांना कसं बाहेर काढायचं. वल्लरीच्या तोंडातून शब्दच निघत नसतात. तेव्हा ती म्हणते, जाऊ दे, काहीतरी मार्ग निघेल, तुम्ही नका काळजी करू. तेवढ्यात मनोज सुद्धा तिच्या जवळ जातो आणि म्हणायला लागतो, वल्लरी बोल की ग, काय झालं. पण तेवढ्यात वल्लरीचं लक्ष जातं. वल्लरी म्हणायला लागते, काय हो, तुम्हाला कुठे लागलं, याच्याकडे माझं लक्षच नव्हतं. आता थांबा जरा, मी तुम्हाला मलमपट्टी करून देते. इतक्या दिवस धावपळीमध्ये माझं तुमच्याकडे लक्षच नव्हतं, आता जाऊन मला लक्षात आलं आहे. थांबा, मी आपल्यासाठी स्वयंपाक करते. तेवढ्यात श्वेता तिला अडवते आणि म्हणायला लागते, तू काय करते वल्लरी, तुला तरी कळतंय का. तेव्हा ती म्हणते, काय करते म्हणजे, स्वयंपाक करून येते ना. तेव्हा श्वेता आणि मनोज तिला समजवतात, इथे काय झालं हे तुला परिस्थितीचं भान आहे का. तिकडे तेजा, अजित आणि प्रेरणा तिघही जेलमध्ये आहेत आणि तू अशी का रिॲक्ट करते. तेव्हा ती म्हणते, मला नाही समजत आहे कोणाला कसं सोडवायचं आणि काय करायचं. माझं डोकं आता पूर्ण खराब झालं आहे, मला खरंच समजत नाही. ती अक्षरशः खाली कोसळून गेलेली असते. तेवढ्यात मनोज तिच्या जवळ जातो आणि म्हणायला लागतो, आमची चूक झाली. खरं म्हटलं तर दरवेळेला प्रॉब्लेम आले तर तुझ्याकडे सोल्युशन असतं ना, त्याच्याचमुळे आम्ही तुझ्याकडे त्याच दृष्टीने बघितलं. पण तू सुद्धा माणूस आहे, तुलाही या सगळ्यामुळे त्रास होऊ शकतो, सगळ्या गोष्टी हँडल करणं कठीण होऊ शकतं, हे आम्हाला काही समजलंच नाही. तेव्हा श्वेताई म्हणते, खरंच माझी चूक झाली, पण आता या सगळ्या गोष्टीतून कसा मार्ग काढायचा हा खरंच खूप मोठा प्रश्न आहे. नानावटी सर तिकडे गेले तर आहेत, पण खरंच या सगळ्यातून मार्ग निघेल का. म्हणून त्या तिघांनाही खूप टेन्शन आलेलं असतं की आपण या गोष्टीतून कसा मार्ग काढायचा आणि कशा सगळ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. वल्लरीच्या चेहऱ्याचा रंग चढून गेलेला असतो, तिला काय करावं काही समजत नसतं. तर दुसरीकडे हे तिघं सुद्धा पोलीस स्टेशनला आलेले असतात. तेव्हा ते म्हणतात, आपला गुन्हा नाशिकला झाला आहे, पण तरी सुद्धा आपल्याला ठाण्याला का आणलं आहे मला हेच समजत नाही. तेवढ्यात तिथे नानावटी सर येतात आणि सांगायला लागतात, साहेब कसं आहे माहिती का, त्यांना नाशिकवरून इथे शिफ्ट करण्याचं कारण एवढंच होतं की आमच्यासाठी केस लढणं, पुरावे गोळा करणं हे सगळं सोपं होऊ शकतं, कारण की नाशिकला अपडाऊन करणं थोडंसं कठीण होईल. त्याच्याचमुळे त्यांचे ट्रान्सफरचे सगळे पेपर आणले आहेत, फक्त एक पेपरवरती तुमची सही हवी आहे, म्हणजे कसे देशमुख सर सुद्धा जातील. तेव्हा ते लगेच एक सही करतात. ते बघता नानावटी सर म्हणायला लागतात, खरंच देशमुख साहेब तुमची खूप मदत झाली. तेव्हा ते म्हणतात, आम्ही तर सगळं कायद्याच्या कचाट्यामध्येच केलं आहे, मग कायदा जसा बोलेल तसं आम्ही वागतो. तेव्हा ते म्हणतात, पण खरंच तुम्ही हेल्प केली आहे, म्हणून तर एवढ्या इझिली आणि स्मूथली प्रोसेस झाली. जर तुम्हाला यांच्याकडून काही इन्फॉर्मेशन विचारायची असेल तर तुम्ही करू शकता. तेव्हा ते म्हटले, लागलं तर मी नक्कीच करेल. तेवढ्यात नानावटी सर म्हणतात, थांबा जरा, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. ते लगेच त्यांच्या तिघांच्या जवळ जातात आणि सांगायला लागतात, आत्ताही तुमच्याकडे वेळ आहे. तेजा, अजित, तुम्ही सांगू शकता की तुम्ही हा गुन्हा केलाच नाही आहे. तेव्हा प्रेरणा म्हणते, बरोबर आहे, तुम्ही सांगा ना, हे सगळं मीच केलं आहे, उगाच यामध्ये पडू नका. तेव्हा ते म्हणतात, नाही, गुन्हा तर मीच केला आहे. तेव्हा नानावटी सर म्हणतात, हा केस आहे ना, ती खूप साधी होती, पण तुम्ही तिघांनी ही केस कॉम्प्लिकेटेड करत चालली आहे. तेवढ्यात तिकडून पोलिसांची ऑर्डर येते की या तिघांनाही त्यांच्या सेलमध्ये टाकून टाका. नानावटी सरांना टेन्शन आलेलं असतं की केस तर सोपी होती, पण या केसला सॉल्व्ह करता वल्लरीचा कस निघणार आहे, कारण की या तिघांनी ही केस अजून कॉम्प्लिकेटेड बनवली आहे, म्हणून त्यांना थोडं टेन्शनच आलेलं असतं. दुसरीकडे वल्लरी, श्वेता आणि मनोज सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग करत असतात. तेव्हा वल्लरी म्हणते की मला तर याच गोष्टीचं टेन्शन आहे की हे सगळं कसं मॅनेज होईल, पण तरीसुद्धा आपल्याकडे पुरावे आहेत, म्हणजे अण्णा केदारने जी पत्रिका छापली होती ते, आणि त्याने जे मला रेकॉर्डिंग पाठवलं होतं ते सुद्धा. तेव्हा श्वेता म्हणते, हे सगळं फेकून टाक ग, याचा काही उपयोग नाही आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, ताई तुम्ही चुकत आहात. श्वेताताई, तुम्हाला माहिती नाही, या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी खूप गरजेच्या आहेत, कारण की
या सगळ्या गोष्टींमध्ये प्रूफ आहे म्हणजे एक विवाहित स्त्रीचं जबरदस्ती अण्णा केदारने स्वतःबरोबर लग्न लावायला घेतलं होतं. त्यानंतर त्याने त्यांचा कसा छळ केला आणि त्याच्यामध्ये त्यांच्या दोघांचं व्हॉइस आहे ते जेव्हा आपण सगळं टेस्ट करू आणि सगळ्या गोष्टी क्लिअर होतील ना तेव्हा जाऊन तर आपल्याला समजेल ना की आपल्याला नेमकं भेटलं काय आहे आणि याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. ही दोनही खरंच खूप मोठे पुरावे आहेत. तेवढ्यात ते म्हणायला लागतात ते तर बरोबर आहेत. मनोज विचारतो पण बाकी सगळ्या गोष्टींचं काय ग, त्या सगळ्या कशा मॅनेज होतील. तेव्हा वल्लरी म्हणते सगळं मॅनेज होईल, तुम्ही नका काळजी करू, एक एक करून सगळ्या गोष्टी आपल्याला भेटूनच जातील. तेवढ्यात तिला इकडे टेन्शनच आलेलं असतं की खरं म्हणजे आपण ज्या गोष्टी केल्या ना त्या सोप्याच होत्या. म्हणजे आपण सांगू शकत होतो सेल्फ डिफेन्समध्ये हे सगळं केलं गेलं आहे, पण तेजाताई आणि अजित भाऊंनी ह्या सगळ्यामध्ये उडी टाकून आपल्यासाठी केस कॉम्प्लिकेटेड केली आहे. खरं म्हणजे त्यांनी हे सगळं केलं नसतं ना तरी ही केस आपल्या दोघांसाठी खूप इझी झाली असती आणि सोप्या प्रकारे आपण हे सगळं हँडल केलं असतं. तेवढ्यात मनोज म्हणायला लागतो थांब जरा, माझ्याकडे अजून एक गोष्ट आहे. मनोज लगेच तिथून निघून जातो. तेवढ्यात वल्लरीला नानावटी सरांचा फोन येतो. तेव्हा ते म्हणतात वल्लरी तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे. तेव्हा ते विचारते काय झालं, सगळं नीट आहे ना. तेव्हा ते म्हणतात त्या तिघांनाही मी ठाण्याला ट्रान्सफर करून घेतलं आहे. तेव्हा वल्लरी म्हणते हे तर खरंच सर तुम्ही खूप मस्त केलं, तुमच्यामुळे प्रॉब्लेम थोडी सॉल्व्ह होत झाली आहे. तेव्हा ते म्हणतात हो पण तरी सुद्धा या तिघांमुळे तुझी कस निघणार आहे. खरं म्हटलं तर या तिघांनी या सगळ्यामध्ये डोकं घातलं नसतं तर गोष्ट सोपी होती. आणि मी स्पष्टपणे सांगतो तू माझी शिष्य आहे, माझ्याशी खूप कमी शिष्य आहेत ज्यांच्यासाठी मला असं वाटते की त्यांनी त्यांचं कॅलिबर सिद्ध करावं आणि तुझ्या बाबतीत तेच होणार आहे. मी ॲज अ शिष्य म्हणून सुद्धा आणि सहकारी म्हणून सुद्धा तुझ्या पाठीशी कायम उभा राहणार आहे. म्हणून तू काळजी करू नको, काही लागलं तरी मी आहे या गोष्टीची जाणीव ठेव. पण त्याच्यासाठी तुला काही पुरावे हिट घ्यायला लागतील. म्हणजे पहिली गोष्ट तर पेडण्याचा फोन आणि त्या लोकेशनवरती काही अजून पुरावे मिळतात. त्या अण्णा केदारला कोणी कोणी मदत केली या सगळ्याबद्दलही तुला तिथे साक्षी पुरावे गोळा करायला लागतील. तेव्हा ती म्हणायला लागते हो सर तुम्ही आमच्या बरोबर आहात तर या सगळ्या गोष्टीतून मी नक्कीच मार्ग काढेल. नानावटी सरांनाही थोडं टेन्शन फ्री झालेलं बघितलेलं असतं. तर दुसरीकडे मनोज इकडे रघुचा आणि त्याच्याच बरोबर प्रेरणाचा फोन घेऊन येतो. तेव्हा तो म्हणतो हे बघ अजितने हे दोन्ही फोन आहेत ना ते माझ्याकडे दिले होते, तिथं कशी धावपळ चालली होती ना त्याच्याचमुळे हे काही मला तुला देता आलं नाही. तेव्हा श्वेता म्हणते हे तर नानावटी सर आत्ताच म्हणले ना की आपल्याला फोनची गरज आहे. वल्लरी चिडते आणि म्हणायला ते अहो तुम्ही काय केलं तुमचं तुम्हाला तरी कळतंय का. ते दोघं थोडे घाबरून जातात की नेमकं प्रकरण काय आहे. वल्लरी तेवढ्यात येते आणि एक रुमालामध्ये ते दोन्ही फोन ठेवते. तेव्हा ती म्हणते अहो सॉरी मला असं रिॲक्ट करायला पाहिजे नव्हतं, पण मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते कसं आहे जेव्हा क्राईम लोकेशन असते ना तेव्हा त्याच्यावरती जो काही पुरावा असतो ना त्याला आपल्याला डायरेक्टली हात लावायचं नसतं, त्याच्याबरोबर छेडखानी करायची नसते आणि तुम्ही डायरेक्ट ते फोन घेऊन आले याच्यामुळे आपल्याला जी खरी व्यक्ती आहे ना तिचे फिंगरप्रिंट जाऊ शकतात आणि तुमचे फिंगरप्रिंट येऊ शकतात. पण ठीक आहे आता जे झालं ते झालं. तेव्हा ते म्हणतो मला हे एवढं माहिती नव्हतं ग, त्याच्याचमुळे जे मला जमलं ते मी केलं आहे. तेव्हा ते म्हणते ठीक आहे हो पण तरी सुद्धा या पुराव्याने आपल्याला मदतच होईल, तुम्ही नका काळजी करू. तर दुसरीकडे राहून प्रेरणाला सगळ्या गोष्टी आठवण येत असतात की कसा तिने अण्णा केदारला संपवून टाकलं. नंतर अण्णा केदारची बॉडी तिला आठवते. अजितने कसा तिच्यासाठी स्टँड घेतला होता की माझ्या बायकोने काहीच केलं नाही, जे काही केलं आहे ते सगळं मीच केलं आहे. नंतर तेजानेही कसं तिच्या बरोबर उभी राहिली की मी सगळं केलं आहे उगाच. तेव्हा प्रेरणा म्हणत होती की डोकं खराब करू नका, सगळ्या गोष्टी मी केल्या आहेत, मग मला माझं आळ घेऊ द्या. त्यानंतर त्या तिघांना कशी अटक झाली हे सगळं आठवल्यानंतर ती अक्षरशः टेन्शनमध्ये येते. पॅनिक होऊन ती जोरजोरात म्हणायला लागते मी हा खून केला आहे, माझ्या नवऱ्याने आणि माझ्या मैत्रिणीने काहीच केलं नाही, त्यांना आताच्या इथून बाहेर काढा, त्यांना पाठवून द्या. तेव्हा तेजा तिला आडवते आणि म्हणते तू काय करते, तुला तरी कळतंय का, शांत हो. तेव्हा ती म्हणायला लागते अगं तू शांत हो, तुला समजतंय का, तू तुझ्यावरती आळ घेतला आहे याच्यामुळे किती गोष्टी कॉम्प्लिकेटेड होऊ शकतात, तू हे सगळं करू नको. मैत्रिणींच्या जागेवरती असते पण हे सगळं करायची गरज नाही. तेवढ्यात तिथे कॉन्स्टेबल येतं. ते बघतात
तेजा म्हणायला लागते मी जे केलं आहे त्याचा आळ तू का घेत आहे ग, हे सगळं मीच केलं आहे. तेव्हा प्रेरणा म्हणते नाही ग, हे सगळं मीच केलं आहे. तेव्हा कॉन्स्टेबल म्हणतात तुम्हाला झोपायचं नसेल तर झोपू नका, पण दुसऱ्यांची झोप खराब केली ना तर आतमध्ये येऊन सगळ्यांना जोडेल हे आठवण ठेवा, म्हणून गपचूप राहायचं. प्रेरणा तिला म्हणते तेजा तू काय करते, तुला तरी समजते का, तू खरंच खूप मोठी चूक केली आहे. मैत्रिणींच्या सुखदुःखामध्ये उभं राहायचं असतं पण तिच्यावरचे आळ स्वतःवरती घ्यायचे नसतात. तेव्हा ती म्हणते हे बघ, खरं म्हटलं तर मी हे सगळं तुझ्यासाठी केलं आहे. तुझ्या लग्नाचे आम्ही किती स्वप्न बघितले होते, तुने तुझ्या लग्नासाठी किती पैसा साचून ठेवला होता, पण तुझे सतत हाल सुरू झाले होते. खरं म्हटलं कुठे जाऊन तुला अजितसारखा चांगला नवरा मिळाला होता, तुमचा सुखाचा संसारच सुरू होत होता, तेवढ्यात तो अन्नाकी दारूंनी तुमच्या संसारावरती दृष्ट टाकली आणि तुमचा सगळा संसाराचा वाटोळ केला आहे. तुम्ही सुखाने संसार करावा हे माझी इच्छा आहे, म्हणून हे सगळं मी केलं आहे. तेव्हा प्रेरणा म्हणायला लागते अगं पण तुझं काय, तू स्वतःहून एकदा तरी हर्षित दादांचा विचार केला आहे का, तुला जेलमध्ये बघून त्यांची काय अवस्था होईल याचाही तुला विचार करायला पाहिजे. तेजाच्या तोंडातून शब्दच निघत नसतात. प्रेरणा म्हणायला लागते अगं आपण एवढं मैत्रीसाठी करायची गरज नव्हती. तेजा आणि त्या दोघींना थोडं टेन्शनच आलेलं असतं की आता या सगळ्या गोष्टीतून आपण कसा मार्ग काढायचा. पुढील भागात आपण बघणार आहोत. इकडे मनोज, नानावटी सर आणि बाकी सगळे तिथे आलेले असतात. तेव्हा तिथे अजून काही नाही तर राघूने स्वतःहून स्वतःचा जीव संपवलेला असतो. तेव्हा नानावटी सर सांगतात कसं आहे माहिती का, अशा लोकांची सवयच असते, मालकासाठी ते स्वतःला संपवण्यासाठीही मागे पुढे बघत नाही. पण रघुने जाता जाता त्याचं काम खूप चांगल्या प्रकारे केलं आहे. त्याने मालकासाठी स्वतःला तर संपवलं पण त्याच्याबरोबर त्याने काहीतरी काणतही करून ठेवलं आहे. हे ऐकल्यानंतर वल्लरीचं टेन्शन अजूनच वाढून जातं. इथे एपिसोड संपतो. आता रघुने स्वतःहून स्वतःच्या जीवाची वाट लावून घेतली आहे, पण यामुळे या केसमध्ये अजून कॉम्प्लिकेशन वाढतील. खरंच वल्लरी या सगळ्या केसचा काहीतरी मार्ग काढू शकेल का, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घंटी वाजवायला विसरू नका नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी. व्हिडिओ बघितल्याबद्दल